श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, जर तुम्ही कर्जात अडकत चालला असेल, तुम्हाला कुठलाच मार्ग दिसत नसेल, कर्ज वाढतच चालले असेल किंवा तुम्हाला आजारपण सोडत नसेल, कायम कोणी ना कोणी आजारी असेल घरात किंवा घरातील कुठल्याही सदस्याला गंभीर आजार झाला असेल आणि अख्खं घर डिस्टर्ब असेल, तुमच्या व्यवसायात नुकसान झाले असेल किंवा व्यवसायात घट झाली असेल किंवा व्यवसाय बंद पडला असेल, पैशाची आवक थांबली असेल, घरात पैसा येत नसेल किंवा खर्चही वाढत असेल आणि त्यामुळे कर्ज घेण्याची वेळ येत असेल आणि अशा वेळी काय करावे हे सुचत नसेल, तर काळजी करू नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुमचा दत्त महाराजांवर विश्वास असेल, स्वामी भक्त असाल तर नीट लक्ष देऊन ऐका. ना कोणता पूजापाठ, ना कोणते व्रतवैकल्य, फक्त एका मंत्रामुळे तुमचे भाग्य चमकणार आहे. तुमच्या जीवनात प्रचंड बदल घडणार असेल, तुमच्या जीवनातील पूर्ण समस्या दूर होणार असल्या तर, तुम्हाला प्रचंड धनलाभ होणार असेल तर, तुमच्या डोक्यावरचे कर्जाचा डोंगर कमी होणार असेल तर, घरातील आजारपण नाहीसे होणार असेल तर, फक्त एक मंत्र ऐकण्यास तुमचे काय जाणार आहे. तुम्ही वरील सर्व समस्यांपासून मुक्त होणार आहात. आणि स्वामींचा हा प्रभावशाली मंत्र ऐकला तर झालाच तर फायदाच होणार आहे, नुकसान तर काहीच नाही. तुम्हाला वाटत असेल स्वामींनी तुमचे रक्षण करावे, तर तुम्ही हा मंत्र ऐकलाच पाहिजे, तरच स्वामींचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर राहील. स्वामींचे नामस्मरण करा. तुमच्या शरीरात पॉझिटिव्हिटी आल्याने तुम्ही रोगमुक्त होणार आहात. घरात मंत्र श्रवण केल्याने व घराचीही शुद्धी होणार आहे. स्वामी दत्त अवतारी आहेत. दत्त महाराजांचा चौथा अवतार म्हणून ओळखले जाते. आजपर्यंत अनेक भक्तांचे रक्षण त्यांनी केले आहे. मग तुमचे का करणार नाही? एकदा विश्वास तर ठेवून बघा. मग स्वामी सेवेत कितीही अडचणी येऊ द्यात, स्वामी आपली परीक्षा घेत असतात. स्वामी समर्थ आणि दत्त महाराज एकच आहेत. स्वामी आपली परीक्षा घेत असताना आपल्या वाटेमध्ये अनंत अडचणी येत असतात आणि मग आपण म्हणतो, काय कामाची सेवा, मला इतके दुःख आहे. परंतु तसे नाही, स्वामी ही परीक्षा घेत असतात. शेवटी सर्व काही ठीक करत असतात. आपण हे विसरून जातो की संकटे कितीही मोठी असली तरी आपली स्वामी त्या संकटाहूनही मोठे आहेत. म्हणून स्वामी सेवेची भीती न बाळगता, अविश्वास न दाखवता निरंतर स्वामी सेवा करत राहावी. स्वामींच्या मंत्रांचे जप करावेत, स्वामींचे नामस्मरण करावे. कारण जेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात तेव्हा कुठलेच संकट आपल्याला हरवू शकत नाही. आणि मग सुरू होतो आपल्या परमानंदाचा काळ. त्यावेळी मग स्वामी आपल्याला भरभरून देतात. घ्यायला झोळीसुद्धा कमी पडते. दत्त महाराजांनी या कलियुगात स्वामी समर्थांच्या रूपामध्ये अवतार घेऊन आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. फक्त गरज असते ती नामस्मरणाची. त्यांना नेहमी स्मरणात ठेवावे लागते, विसरून चालत नाही. हा मंत्र तुमच्या घरात लावून ठेवा आणि मनोभावे श्रवण करा. स्वतः स्वामी समर्थ महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला दर्शन हे देतीलच. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे. स्वामी महाराजा, माझी ही इच्छा पूर्ण करा. ते नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील. एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला. बाकी सगळा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या आणि दैनंदिनी कामं करता करता श्रवण करा आणि यातूनच तुमचे सर्व प्रश्न सुटून जातील आणि तुम्हाला स्वामींचे पाठबळ देखील मिळेल. तर पाहूया तो मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम कलियुगे इच्छित दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम
कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम कलियुगे इच्छितदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।